नमस्कार, मी उमा रेवणकर माझ्या मोगाच्या रांचीकुडमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। श्रावण महिना संपला, गणपती बाप्पांचे विसर्जन झाले, मग आता काहीतरी आंबट तिखट पाहिजे की नाही? त्यासाठी आज मी आपल्या समोर घेऊन येत आहे गोव्याच्या पद्धतीचे भिंगीचे हुमण म्हणजेच पाल्याचे कालवण। तोंडाला पाणी सुटले की नाही? चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण भिंग मासा म्हणजेच पाला मासा कसा दिसतो आणि कसा स्वच्छ करायचा ते पाहूया। त्यासाठी मी आपल्याला फिश मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे। आज आपण अंधेरी वेस्टच्या फिश मार्केटमध्ये आलेलो आहोत। हे आपले मीनाताई आहेत, आपल्याला भिंगी मासा कसा स्वच्छ करायचा हे दाखवणार आहे। चला तर बघूया। कित्येक वर्ष झाली आम्ही मीनाताईकडून मासे नेतो आणि मासे नेहमीच फ्रेश असतात। आज वेळात वेळ काढून आम्हाला हा मासा स्वच्छ करून दाखवल्याबद्दल मीनाताईचे मनापासून आभार। थँक्यू। आता आपण हे तुकडे भांड्यात काढून एकदा पाण्याने धुवून घेऊया। नंतर एक मोठा चमचा मीठ आणि अर्धा लहान चमचा हळद लावून 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवूया। दहा मिनिटांनंतर 2-3 वेळा पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आपण इकडे पाहू शकता, मी इकडे 3 तऱ्हेने वेगवेगळे तुकडे ठेवलेले आहेत।
जास्त करून मासे स्वच्छ करून आणले तरी या अशा तुकड्यांना खवलं राहतात, ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे। मी कालवणासाठी नेहमी पोटाचे तुकडे वापरते। आपल्याला पाहिजे तर आपण हे तुकडे पण कालवणात टाकू शकतात किंवा हे तळू पण शकतात आणि हे पण तळू शकतात आणि फक्त पोटाचे तुकडे कालवणात टाकू शकतात। आता आपण कालवणाला लागणारं साहित्य पाहूया। 10 ते 15 भिंग माशाचे स्वच्छ केलेले तुकडे, 15 ते 20 सुक्या लाल मिरच्या, 1 पेला ओले खोबरे, 1 मोठा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धणे, 1 मोठा चमचा स्वच्छ धुतलेले तांदूळ, 2 मोठे चमचे खोबरेल तेल किंवा गोडे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडीशी चिंच, 1 इंच किसलेले आले, 15 ते 20 त्रिफला, 1 लहान चमचा मेथी, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ। वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 पेला ओले खोबरे, 15 ते 20 सुक्या लाल मिरच्या, 1 मोठा चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा धणे, 1 मोठा चमचा स्वच्छ धुतलेले तांदूळ, थोडीशी चिंच, अर्धा इंच किसलेले आले, 2-3 हिरव्या मिरच्या। इकडे आपण पाहू शकता मी थोडे किसलेले आले आणि मिरच्या फोडणीसाठी ठेवलेल्या आहेत आणि गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटून घेऊयात। आता हे वाटण बारीक वाटून झालेले आहे, ते आपण गरजेनुसार पाणी घालून पातळ करून घेऊया। आता कालवणाच्या फोडणीला सुरुवात करूया। त्यासाठी 2 मोठे चमचे खोबरेल तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाले की त्यात 1 लहान चमचा मेथी घालूया। मेथी तडतडली की त्यात 1 बारीक चिरलेला कांदा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतून घेऊया। थोडे लालसर परतून झाले की अर्धा इंच किसलेले आले पण परतून घेऊया। नंतर त्यात चिमूटभर हळद पावडर घालूया। फोडणीवर हळद घातल्यामुळे नेहमी कालवणाला सुंदर रंग येतो। आता फोडणीवर वाटण मिक्स करून गरजेनुसार पाणी घालून पातळ करून घेऊया। पंधरा ते 20 त्रिफला ठेसून घेऊया। नंतर चवीप्रमाणे मीठ आणि ठेचलेली त्रिफला घालून उकळी काढून घेऊया। उकळी आली की भिंगचे तुकडे घालूयात। नंतर 5 ते 10 मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया। वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करूया। तयार आहे गोव्याच्या पद्धतीने बनवलेले चमचमीत आंबट तिखट भिंगीचे हुमण म्हणजेच पाल्याचे कालवण। भरपूर दिवस शाकाहारी झाले की काहीतरी चमचमीत झणझणीत खावेसे वाटते। मग आहे ना ही परफेक्ट रेसिपी? चला तर मग लवकरात हे गोव्याच्या पद्धतीचे कालवण बनवा आणि नेहमीप्रमाणे रेसिपीला लाईक करा, आपल्या मोगाच्या रांचीकुडला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपींसोबत। तोपर्यंत देव तुमच्या सगळ्यांचे आरोग्य बरे धरो।